राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। मैं जाबिर शाह। दर्शकों, मालेगांव शहर अपर जिला अधिकारी कार्यालय के बाहर आदिवासी समुदाय के आंदोलन का आज तीसरा दिन। आदिवासी समुदाय के आंदोलन का तीसरा दिन आज भी पहले ही दिन की तरह जारी है। ये आंदोलन बिराड़ आंदोलन है, भूमाफिया के विरुद्ध है। भूमाफिया ने इनकी ज़मीनें हड़प करने के लिए इनके घर बार तोड़ दिए, इन्हें रास्ते पर ला दिया और बोकस खरीदी के जरिए इनकी ज़मीन हड़प कर ली गई। इसके विरोध में आदिवासी समुदाय मालेगांव शहर अपर जिला अधिकारी कार्यालय पर लोकशाही धड़क मोर्चा और वंचित बहुजन अघाड़ी के नेतृत्व में अपनी मांग और अपनी डिमांड को पूरा करने के लिए बिराड़ आंदोलन जारी है। लेकिन शासन प्रशासन अभी तक इनके आंदोलन पर लक्ष्य नहीं दे रहा है। क्यों नहीं दे रहा है? इसके पीछे इनका आका कौन है? इन भूमाफिया को किन का समर्थन, किसकी हिमायत हासिल है? अपनों ने वो रंज दिए हैं, बेगाने याद आते हैं, देख के उस बस्ती की हालत वीराने याद आते हैं। ऐसे ऐसे दर्द मिले हैं नए दयारों में हमको, पिछड़े हुए कुछ लोग पुराने याद आते हैं। ये दर्द किसी और का नहीं, अपनों का ही दिया हुआ दर्द है और इसी दर्द से लड़ रहा है आदिवासी समाज। अगर यहाँ पर मांग पूरी नहीं हुई तो एक पैदल मालेगांव यहाँ पर भूमाफियांचा सुळसुळाट चालू असून अनेक कोणाच्याही जमिनी विकून टाकायच्या, कोणालाही आमिष द्यायचं, कोणालाही असं टोकन द्यायचं, त्या परस्पर जमिनी विकायचं, असं मालेगाव शहरात आता गेल्या काही महिन्यापूर्वी काही जण जेलमध्ये गेले। चांगले चांगले घरातले लोक आहेत आणि आज या आदिवासी बांधव आज 107 सोयगाव येथील दौलती शाळेसमोरील जागा त्या दादागिरीने, त्या भूमाफियांनी कोणाच्या आशीर्वादाने त्यांचे घर तोडले आणि मालेगाव शहरात इतकी दादागिरी आणि मालेगाव शहरात शिक्षण मंत्री सारखे मंत्री महोदय असताना आज या आदिवासी बांधवांना आज तिसरा दिवस इथे आहे आणि त्यांना आज बसावं लागू राहिलं। अद्याप त्यांची कोणी विचारपूस करायला सुद्धा कोणता नेता आला नाही, ना कुठला अधिकारी आला नाही। त्यांना ठोस त्यांना काय आहे, त्यांना एक शब्द द्यावा आणि जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी। मग तो कुठलाही असो, कुठलाही प्रशासनाचा अधिकारी असो, कोणाच्या आशीर्वादाने ते तोडण्यात आले त्याची कारवाई झालीच पाहिजे आणि गोर गरीब माता भगिनींना त्यांना न्याय दिला पाहिजे ही माझी अखिल भारतीय मराठा महासंघाकडून माझी मागणी आहे आणि आमचा पाठिंबा आहे त्यांना पूर्ण। काय भूमिका घेणार? 3 दिवस झालेले आता। आज आम्हाला या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी व लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाचे आंदोलन आहे, त्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। आज या 3 दिवसामध्ये लहान लहान मुलं, 70, 75 वर्षाचे म्हातारे माणसं या एवढ्या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये आज बाहेर बसलेले आहेत। येताना इथून अप्पर पोलीस अधीक्षक साहेब रोडावर जातात, कलेक्टर साहेब जातात, तहसीलदार साहेब जातात, सर्व अधिकारी जातात। कोणाचंही या आंदोलनावर लक्ष नाही। म्हणजे इथं कुठंतरी कुठल्या तरी मोठ्या हक्काचा हात आहे। आपण बीड जिल्ह्याचं दाखवतो कंटिन्यू, पण या मालेगावात सुद्धा कोणीतरी या छोट्या हक्काच्या वरती मोठ्या हक्के आहेत। आणि जर आम्हाला जर आता न्याय नाही मिळाला तर आम्ही 27 तारखेला आम्ही या सर्व आदिवासींना घेऊन कलेक्टर साहेबांकडे आम्ही पायी मोर्चा करणार आहोत। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आम्ही फक्त शासन आणि प्रशासन, इथले पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांची फक्त आम्ही गंमत पाहतोय की हे किती निगरगट्टे आहेत आणि किती दुर्लक्ष करतात। परंतु एखादं आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे आणि त्यांना न्याय देत नसतात तर ते आंदोलन चिघळलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल आणि महसूल प्रशासनाची असेल। आमची स्पष्ट मागणी आहे, एखादा गुंड तरी लाजवेल असं कार्य मालेगावच्या ज्या काही पोलीस निरीक्षक आहेत, गडकरी मॅडम यांनी केलं। अक्षरशः आंदोलन चालू असताना त्यांनी माणसं पाठवली आणि ते घर तोडायला लागले। मग आदिवासींच्या घर तोडण्याचा अधिकार गडकरी मॅडमांना आहेत का? एक पोलीस प्रशासनाचा अधिकारी किती मोजर असू शकतो आणि त्या पोलीस प्रशासनाचा अधिकारी जर आदिवासींवर गोरगरिबांवर अन्याय करत असेल तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की गडकरी मॅडमांची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि ज्या लोकांनी घर तोडली, ज्या भूमाफियांनी यांना मारहाण केली
त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या आदिवासी बांधवांचे यांना या ज्या जमिनी आहेत यांना मिळाव्यात। आज देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष होत आली, आजही आदिवासी बांधव वाडी वस्तीवर मळ्याखळ्यात जंगलात राहतात, त्यांना आज सुद्धा मानवासारखी वागणूक दिली जात नाही। मग जर पोलीस प्रशासनासमोर घरे तोडले गेले, त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्याच लोकांना पोलीस स्टेशनमध्ये 5 तास बसून ठेवणाऱ्या या महाशय गडकरी मॅडम यांच्यामुळे आज मालेगाव तालुक्याच्या पोलीस प्रशासनाची मान खाली गेले आणि आज पूर्ण इज्जत पोलीस प्रशासनाची कोणामुळे जाते तर गडकरी मॅडममुळे। म्हणून तुम्ही एका पोलीस निरीक्षकाला वाचवण्यासाठी पूर्ण डिपार्टमेंट आज बदनाम होत आहे। वेळ पडल्यास 27 मार्च रोजी आम्ही कलेक्टर कार्यालयावर इथून पायी दिंडी काढणार आहोत। याच्यानंतर महसूल कार्यालयावर आमची दिंडी झाली, तशीच दिंडी आमची परत मुंबईला गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणार आहे। त्याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। जर पोलीस प्रशासन आम्हाला दाद देत नसेल, महसूल प्रशासन दाद देत नसेल आणि या मालेगाव शहरामध्ये लोक शेती खरेदी करताना आणि प्लॉट खरेदी करताना घाबरतात। आज सुद्धा मालेगावमध्ये अशी परिस्थिती आहे, ज्या काही महत्वाच्या जागा आहेत, जे महत्वाचे काही बंगले आहेत ते सुद्धा दादागिरीने खाली केले जात आहेत। एवढी वाईट परिस्थिती आज मालेगाव शहरामध्ये निर्माण झाली। आपण एकीकडे बीडचं नाव घेतो, बीडपेक्षा भयंकर परिस्थिती आज मालेगाव शहरामध्ये आणि मालेगाव तालुक्यात निर्माण झाली आणि यांच्या मागे कोणीतरी मोठा व्यक्ती असल्याशिवाय सुभाष चोरडिया, प्रशांत पाटील हे एवढी हिंमत करू शकत नाही आणि पोलीस निरीक्षक गडकरी मॅडम सुद्धा एवढी हिंमत करू शकत नाही। गडकरी मॅडमांना एवढी कळकळ का? आदिवासींचे घर पाडण्यात तुला आनंद वाटत होता का? तुम्हाला आनंद वाटत, समजा मी उदाहरण सांगतो, जर आम्हाला कायदा इथलं शासन जर न्याय देत नसेल तर वेळ पडल्यास ज्या पोलीस अधिकाऱ्याने आमचे घर पाडले, वेळ पडल्यास आम्ही सुद्धा त्यांचं घर पाडल्याशिवाय राहणार लक्षात असू द्या। कारण संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे। तुम्ही आमचे घर पाडतात, आम्हाला शिवीगाळ करतात आणि आम्हाला जेलमध्ये बसवतात। ज्या पोलीस अधिकाऱ्याने आमचे घर तोडले तर आम्हाला सुद्धा अधिकार आहे स्वतःचं आत्मरक्षण करायचं आणि परिवाराचं। आम्ही सुद्धा गडकरी मॅडमचा बंगला पाडल्याशिवाय राहणार नाही। तिच्या आईला आम्हाला कोणी गोळ्या घातल्या तरी चालेल, कोणी आम्हाला नक्षली म्हटले तरी चालेल, परंतु आम्ही आदिवासी बांधवांना न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही। नाही, मालेगाव तालुक्यातील आणि संबंधित परिसरातील जवळजवळ 2-3 हजार लोक इथून पायी दिंडी आम्ही काढणार आहोत।